सोशल हेल्थ लेक्चर 2 यामध्ये आपण सोशल हेल्थ या चॅप्टरमधले काही पॉईंट आहेत ते राहिलेले ते कवर करणार आहोत. यामध्ये आपल्याला सायबर क्राईम हा पॉईंट दिलेला आहे. तसेच त्यापुढे आपल्याला ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे दिलेलं आहे, ते पण बघणार आहोत. आणि त्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे आहेत, तर वेगवेगळे ऑर्गनायझेशन आहेत ते पण बघणार आहोत. ओके, तर खूप महत्त्वाचं आहे हे, तुम्ही बघा. Banks continuously spread the message on mobile phones about not to disclose Aadhaar, PAN, credit card, debit card number and other personal information if demanded by any person. आता तुम्ही बघितलं असेल, बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच वेळा फ्रॉड केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाचा तरी कॉल येणार आणि OTP सांगा म्हणणार, बरोबर. तसेच तुमचा ATMचा जो पिन आहे तो पण चोरला जाऊ शकतो. तसेच मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डायरेक्टली OTP येऊ शकतो आणि विचारलं तर तुमच्या बँकेमधले पैसे काय पूर्ण जाऊ शकतात. तर याच्या खूप केसेस होतात सध्या महाराष्ट्रामध्ये. काही महिन्यापूर्वी मी एक न्यूज वाचली होती की पुण्यामध्ये जे पेन्शनर आहेत त्यांची आयुष्यभराची कमाई बँकेत होती आणि त्यांच्यासोबत असाच फ्रॉड झाला आणि त्यांच्या बँकेतले पैसे पूर्ण गायब झाले. त्या आपला जो आधार नंबर आहे, पॅन कार्ड नंबर आहे, तसेच क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर हा आहे तो कुणाला दिला नाही पाहिजे. नंतर सेकंड आपल्याला दिलेला आहे, डू नॉट डिस्क्लोज युअर पिन टू एनिमल व्हाईल विड्रॉइंग कॅश फ्रॉम ATM मशीन वर पर्चेसिंग थ्रू कार्ड पेमेंट व्हाय सच इन्स्ट्रक्शन आर गिवन. तर बऱ्याच वेळा आपल्याला बँकेचे पण फोन येतात की अशा प्रकारे तुम्ही जो ATMचा पिन आहे तो कुणालाही देऊ नका, कारण जर आपण पिन दिला तर ऑनलाईन पण ट्रान्झॅक्शन ते करून घेतील फ्रॉड करून, किंवा आपलं कार्डही चोरीला जाऊन त्यामधून कॅश विड्रॉल होऊ शकते. तिसरा पॉईंट आपल्याला दिलेला आहे, कंझ्युमर्स आर डिसिव्ड बाय शोविंग सुपिरियर आयटम्स ऑन वेबसाईट बट ॲक्च्युअली सेलिंग आयटम्स ऑफ आयदर इन्फिरियर क्वालिटी ऑफ इम्पेअर वन्स. आता बऱ्याच वेळा काय होतं, फेसबुक इंस्टावरती आपल्याला चांगले काही प्रोडक्ट आहेत असे आपल्याला ॲड दिसतात, पण ॲक्च्युली ज्यावेळेस आपल्याला ऑर्डर येते तर आपल्याला म्हणजे चुकीच्याच गोष्टी आपल्याला काय होतात त्यामध्ये आलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मागे हिंगोली का नांदेडला मी न्यूज ऐकलेली की तर जो सॅमसंगचा टॅब आहे तो मागवला होता एका व्यक्तीनं, तर त्या टॅबच्या ऐवजी आपली जी फरशीची स्टाईल असते तर त्या स्टाईल आली होती त्या टॅबच्या जागेवर. तर अशा प्रकारे काय होतं, फ्रॉड होऊ शकतं आपल्याला. नंतर बँक ट्रान्झॅक्शन आर डन युजिंग पिन विदाऊट नॉलेज ऑफ कंझ्युमर्स. तशाच प्रकारे जो कंझ्युमर आहेत किंवा कोणाचंही अकाउंट विदाऊट पिन काय यूज केला जातो कस्टमरला माहीत असतं. बँकचे जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते एखाद्या व्यक्तीचा जो पिन आहे तो न विचारता त्या व्यक्तीला न माहीत होता ट्रान्झॅक्शन केले जाऊ शकतात. कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन अँड कंपनीज इज ऑप्टेन फ्रॉम इंटरनेट विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर प्रोग्राम्स और अदर आयडियाज अँड मिसयूज. दिस इज कॉल्ड हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. काय म्हणतात त्याला, हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. तर बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, बरेच गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असतात किंवा काही इन्स्टिट्यूट असतात की त्यांची माहिती काय होते, हॅक होते. तर म्हणजे मागच्या वर्षी एका पाकिस्तानचं जे ट्विटर अकाउंट आहे आर्मीचं, तर ते हॅक झालं होतं. तिथं सलाम इंडिया असं नाव येत होतं. तर अशा प्रकारे काय होऊ शकतं, सोशल मीडिया अकाउंट्स पण हॅक होऊ शकतात. तसेच जे बाकीचे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहेत त्यांची पण माहिती काय होऊ शकते, हॅक होऊ शकते. Nowadays, crime like opening a fake account on Facebook and displaying false information, thereby teasing a girl or exploiting them financially. आता हा जो सर्रास प्रकार चालतो, फेक अकाउंट फेसबुक आणि तसेच इंस्टा वगैरे बघितलं असेल, नाव दुसरंच कोणाचं तरी असतं पण तो जो अकाउंट चालवणारा व्यक्ती आहे तो तिसराच असतो. तर यावरून काय होतं, मुलींचं टीजिंग किंवा एक्सप्लॉयटेशन होतं, त्याला आपण पिळवणूक म्हणतो अशा प्रकारे. किंवा बऱ्याच वेळा आपण बघतो, जर एखाद्या मुलीचं ब्रेकअप झालेलं असेल तर तिचा बॉयफ्रेंड पण काय करतो, फेसबुक किंवा इंस्टाचं फेक अकाउंट बनवतो आणि दुसऱ्या मुलांना काय करतो, मॅसेज करतो कशाही इनअप्रोप्रिएट प्रकारचे. नंतर मिसयूज ऑफ इलिगल सेल ऑफ रिटन लिटरेचर, सॉफ्टवेअर, फोटोज, व्हिडिओज ETC ऑदर्स बाय ऑप्टेनिंग फ्रॉम इंटरनेट, इट्स कॉल्ड ॲज पायरसी. आपल्याला पायरसीबद्दल इतर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता पायरसी म्हणजे काय, आता बऱ्याच वेळा आपण बघतो मूवी रिलीज झालेला असतो, आज मूवी रिलीज झाला आहे तर संध्याकाळी त्या मूवीच्या थिएटर प्रिंट आपल्याला व्हेरियस सोशल मीडियावर किंवा नेटवर भेटतात. तर ती काय आहे, पायरसी आहे. तशाच प्रकारे लिटरेचर म्हणजे काही बुक आहेत त्यांच्या सेकंड कॉपीज असतात किंवा झेरॉक्स कॉपीज असतात. तर हे सगळं करणं म्हणजे काय आहे, एक पायरसीचा प्रकार आहे. तसेच व्हिडिओ, म्युझिक दुसऱ्यांच्या कॉपी करणं, तर हे पण काय आहे, एक पायरसी आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल देईल. तर जस्ट मी एक व्हिडिओसाठी एक म्युझिक वापरलं होतं, तर मला कॉपीराईट यूट्यूबच्या चॅनलला बसलं होतं. तर अशा प्रकारे आपण विदाऊट परमिशन, आता ते मी एज्युकेशनल पर्पजसाठीच वापरलं होतं, पण तरी पण मला त्यांनी परमिशन दिली होती, कॉपीराईट आहे पण तुम्ही वापरू शकता. पण मला सांगण्याचं तात्पर्य की आपण कुणाचंही म्युझिक, व्हिडिओज, फोटोज काय करू शकत नाही, वापरू शकत नाही कुठेही. तर अशा प्रकारे पायरसी हा प्रकार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज ऑल्सो मिसयूज बाय सेंडिंग डेरोगेटरी मेसेज, स्प्रेडिंग व्हल्गर पिक्चर्स अँड इम्प्लिमेंटरी स्टेटमेंट. आता तुम्ही मागच्या वर्षी प्रकार बघितला असेल, ज्यावेळेस मराठा आरक्षणाचं बघितलं तर त्यावेळेस खूप सारं म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम्स होते. इलेक्ट्रॉनिक मीडिया इज ऑल्सो मिसयूज बाय सेंडिंग डेरोगेटरी मेसेज, स्प्रेडिंग व्हल्गर पिक्चर, इम्प्लिमेंटरी स्टेटमेंट. डेरोगेटरी मेसेज म्हणजे दुसऱ्या व्यक्तींना
वाईट बोलणे किंवा शिव्या देणे याला आपण काय म्हणतो डिरेगेटरी मॅसेज. तसेच दुसऱ्या एखाद्या जातीला शिव्या देणं किंवा धर्माला शिव्या देणं तर हे डिरेगेटरी मॅसेज असतात. तसेच स्प्रेडिंग व्हल्गर पिक्चर्स म्हणजे न्यूडिटी वगैरे स्प्रेड करणं. इन्फ्लॅमेटरी स्पीसीज यामध्ये यामुळे काय होऊ शकतं, दोन जातीमध्ये संघर्ष होऊ शकतो, तसेच दोन धर्मामध्ये पण संघर्ष होऊ शकतो, त्याला आपण इन्फ्लॅमेटरी स्टेटमेंट्स. ओके, तर अशा प्रकारे हे काय आहे, सायबर क्राईम आहे. एवढे सगळे जे प्रकार दिलेले आहेत आपल्याला तर ते कशामध्ये मोडतात, सायबर क्राईममध्ये मोडतात. तसेच आपल्याला इथं 9.9 चीटिंग ऑफ कस्टमर्स दिलेला आहे. तर हा जो व्यक्ती आहे लॅपटॉपवर काहीतरी करतोय, तर याची डायग्राम एकदा आलेली एक्झाममध्ये आणि त्यावर क्वेश्चन विचारलेत. तसेच वरचे जे डायग्राम आहेत त्या पण आपल्याला येऊ शकतात एक्झाममध्ये. नंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया इज मिसयूज बाय सेंडिंग डेरोगेटरी मेसेज, स्प्रेडिंग व्हल्गर पिक्चर आणि इम्प्लिमेंटरी स्टेटमेंट बघितलं आपण. एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन थ्रू मीडिया लाईक ईमेल, फेसबुक अँड व्हॉट्सअप ऑकर्स व्हेरी फास्ट. However, our personal information and phone numbers are automatically spread and thereby reaches the unwanted person, which leads to malpractices like incoming of unnecessary messages. Some of such messages either impair ऑफ शट डाऊन द मोबाईल अँड कॉम्प्युटर्स. बऱ्याच वेळा आपले जे मोबाईल नंबर आहेत ते कुठेही काय होऊ शकतात, लीक होऊ शकतात आणि आपल्याला अनवॉन्टेड मेसेज येतात कोणत्याही कंपनीचे वगैरे. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, तुम्ही कुठं रजिस्ट्रेशनही केलेलं नसतं पण बऱ्याच इन्स्टिट्यूटचे वगैरे काय होतात मेसेज येतात, तसे कुणाचेही मेसेज येतात आपल्याला. तर ते काय होतं, आपला डाटा लीक झालेला असतोय, बरोबर. नंतर ऑल द अबव मेन्शन इन्सिडेंट्स आर एक्झाम्पल ऑफ सायबर क्राईम. वरचे जे सगळे एक्झाम्पल आहेत ते कशाचे एक्झाम्पल आहेत, सायबर क्राईम. कमेंटिंग सच क्राईम इज ऑल्सो मेंटल इलनेस. अशा प्रकारचे जे गुन्हे करणं आहे त्याला पण आपण काय म्हणतो, मेंटल इलनेस म्हणतो. लेटर ऑन क्रिमिनल ऑल्सो हॅज टू फेस मेंटल ट्रेस. कारण एकदा जर जेलमध्ये गेला तर मेंटल ट्रेस आहेच. सायबर क्राईम युनिट हॅज बीन न्यूली लॉन्च इन पोलीस डिपार्टमेंट. सायबर क्राईम एक्सपर्ट कलेक्ट डिटेल्स, इन्व्हेस्टिगेट सायबर क्राईम अँड देअरबाय फाइंड क्रिमिनल विथ द हेल्प ऑफ इंटरनेट. तर आमच्या एकदा पाहुण्यांची केस झाली होती, तर मी म्हणजे पिंपरी चिंचवडचं सायबर क्राईम युनिट आहे तर तिथं म्हणजे मेन कमिशनरेट आहे पिंपरी चिंचवडचं, तिथं सायबर क्राईम युनिट आहे. तर तिथं मी भेट दिली होती. तर 24 आवर तिथं जे पोलीस अधिकारी असतात तर ते बसले असतात. तुमचे जर सायबर क्राईम फ्रॉड वगैरे काही झालेलं असेल, पैशामध्ये काही झालेलं असेल तर ते तुमची नोंद करून घेतात आणि इन्व्हेस्टिगेशन करतात. नंतरचा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आपला राहिलेला ट्रेस मॅनेजमेंट. तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच गोष्टींमुळे काय होतं, ट्रेस येतो, ताण येतो. आता तुमची एक्झाम जवळ आलेली आहे, एक्झाममध्ये पण तुम्हाला काय होतं, ट्रेस येतं. तर ह्या गोष्टींचं मॅनेजमेंट आपण कसं केलं पाहिजे हे आपल्याला शिकायचं आहे. आता इथं एक डायग्राम दिलेली आहे बघा, 9.10 लाफ्टर क्लब. किंवा तुम्ही मुन्नाभाई MBBSमध्ये पण बघितलं असेल, तो जो डीन असतो कॉलेजचा तो पण लाफ्टर क्लब त्यांनी जॉईन केलेला असतो. सर्च करा, हा लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ सापडून जाईल यूट्यूबला. हॅव यू सीन द लाऊडली लाफिंग सिटीजन इन मॉर्निंग इन पब्लिक गार्डन्स. नेम ऑफ दिस न्यूली पॉप्युलराइज कन्सेप्ट इज लाफ्टर क्लब. बरोबर, म्हणजे लोक काय करतात, हसतात थोडंसं टेन्शन वगैरे रिलीज करण्यासाठी. दीज पीपल रिलीव्ह देअर मेंटल ट्रेस बाय लाफिंग लॉडली. म्हणजे मोठ्याने हसून काय करतात ही लोक स्वतःचं टेन्शन कमी करतात. व्हेरियस वेज ऑफ एक्सप्रेशन लाईक एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स. आता व्हेरियस वेज दिले आहेत, वेगवेगळे प्रकार दिले आहेत, त्यामुळे आपण ट्रेस कमी करू शकतो. एस्टॅब्लिशिंग कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स, पियर्स, कझन्स, टीचर्स अँड मोर इम्पॉर्टंटली पॅरेंट्स. आपण यांच्यासोबत बोलून आपलं टेन्शन आणि ट्रेस कमी करू शकतो. नोटिंग डाऊन आवर फिलिंग्स, एक्सप्रेसिंग आवर फिलिंग विथ नियर अँड डिअर वन्स हेल्प अस टू रिलीव्ह ट्रेस. तसेच फॉस्टरिंग द हॉबीज लाईक मटेरियल कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, कुकिंग, स्कल्पचरिंग, ड्रॉविंग, रांगोली, डान्सिंग, etc. etc. help us to properly utilize the free hours. By diverting the energy and mind towards the positive thinking, negative thoughts are automatically neutralized. म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग केली तर आपले जे निगेटिव्ह थॉट आहेत ते काय होतात, ऑटोमॅटिकली न्यूट्रलाइज होतात. अशा प्रकारे लर्निंग अँड लिसनिंग टू म्युझिक, सिंगिंग कीप्स अस हॅपी, ड्राइव्स अवे द स्ट्रेस. आता तुम्ही बघितलं असेल, गाणे वगैरे ऐकले आपण, तसेच आपण जर गायलं तर आपला जो ट्रेस आहे तो काय होतो, कमी होतो. तसेच आपण म्हणजे हॅपीनेसकडे आपला प्रवास चालू होतो. म्युझिक हॅज द पॉवर ऑफ चेंजिंग माइंडसेट. बरोबर आहे. इम्पॉर्टन्स ऑफ आउटडोर गेम्स इज अनपॅरलल. देर आर व्हेरियस बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट लाईक इट कॉजेस फिजिकल एक्सरसाइज, इम्प्रूव्ह डिसिप्लिन, इंटरॅक्शन अँड टेंडन्सी ऑफ युनिटी, लोनलीनेस इज ड्रिवन अवे अँड पर्सन बिकम्स मोर social. Regular exercising, massaging, visiting the spa to help relieve stress. Yoga is not limited to asanas and pranayama but include discipline, balance and good food and meditation also. आता आपल्याला योगा म्हटल्यानंतर फक्त आसन जाणवतं, तर योगा म्हणजे तसं आहे का, नाही आहे. तर अष्टांग योग आहे, यम नियम असे आसन प्राणायाम वगैरे, तर यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी पण येतात. तर आपल्याला फक्त योग म्हणजे काय माहिती आहे, फक्त आसनं माहिती आहेत, बरोबर. तर तसं नाही आहे, योग म्हणजे अजून भरपूर गोष्टी आहेत. अष्टांग योग म्हणतो आपण, 8 अंग आहेत योगाचे, बरोबर. ते यम नियम मी तुम्हाला सांगितले. मेडिटेशन हेल्प टू इम्प्रूव्ह ॲबिलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर हा जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे तो आपल्याला आलेला आहे. इम्पार्ट्स पॉझिटिव्हिटी इन आवर टेम्परमेंट. मेडिटेशन हेल्प्स द स्टुडंट टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन इन देअर स्टडीज. डेली इनकल्क्युलेशन ऑफ कॅरेक्टर लाईक टाईम मॅनेजमेंट, प्लॅनिंग ऑफ आवर own duties. Decision power is nothing but cultivating the socially strong and ideal personality. We all have the way to manage our stress. However, if those are not successful due to certain reasons, it leads to some more serious problems like depression, frustration,
medical advice, counseling, physiotherapy are available for such person. Similarly, many NGOs also provide helping hands. Let us see information about some. आता आपण NGO बघणार आहोत. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेन ट्रेस मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि यामध्ये तुम्ही एक्झाममध्ये जर आलं तर सहजासहजी यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पार्ट करण्याची काही गरज नाही. ऑलरेडी छोटासा पार्ट आहे आणि तुम्ही लॉजिकली पण ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी काय आहे काय करू शकता हे लिहू शकता आणि तुम्हाला या चॅप्टरवर ट्रेस मॅनेजमेंटमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडू शकतात. खूप सिंपल आहे. यामध्ये लॉजिकली पण तुम्ही आन्सर लिहू शकता. तर आहे तिथे तुम्ही लॉजिकली लिहू शकता. सोशल हेल्थ आणि दुसरा आपला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये पण काही जे आहेत ते लॉजिकली लिहू शकता आन्सर. बरोबर. त्यानंतर लास्टचं दिलं आहे काय आपल्याला ऑर्गनायझेशन दिलेले आहेत. पहिला ऑर्गनायझेशन आहे युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको. दिस मुवमेंट हॅज बीन स्टार्टेड बाय 45 डिफरंट वेल नोन ऑर्गनायझेशन लाईक WHO, टाटा ट्रस्ट. दिस मुवमेंट इज ॲक्टिव्ह फॉर कंट्रोलिंग टोबॅको कन्झम्पशन अँड प्रोव्हाइडिंग गायडन्स टू ॲक्टिव्हिस्ट अगेन्स्ट टोबॅको. म्हणजे टोबॅकोच्या अगेन्स्ट ही काय आहे मुवमेंट आहे. सलाम मुंबई फाउंडेशन. दिस ऑर्गनायझेशन रन्स द प्रोग्राम इन व्हेरियस स्कूल इन मुंबई टू empower children living in slum area in field of education, sport, arts and business. This organization encourages the children to take education by helping them to improve their health and lifestyle. This trust has made some district in Maharashtra completely tobacco free through hard work. तर हे जे फाउंडेशन आहे ते काय करत आहे टोबॅको फ्री पूर्ण महाराष्ट्र करण्यासाठी काय करत आहे वर्क करत आहे. तर अशा प्रकारे बरोबर. तर आता हा जो प्रोग्राम आहे तो कुठे कुठे इम्प्लिमेंट झालेला आहे गव्हर्नमेंटच्या हेल्पने. 200 स्कूल इन मुंबई अँड 14,000 स्कूल इन रेस्ट ऑफ द महाराष्ट्र. द ओथ ऑफ फ्रीडम फ्रॉम टोबॅको इज टेकन इन एव्हरी स्कूल ॲज पर द गव्हर्नमेंट लेटर. गव्हर्नमेंट स्कीम्स. तर मी तुम्हाला सांगत होतो महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक आपल्याला टोल फ्री नंबर आहे आणि स्कीम आहे. त्या स्कीमचं नाव आहे टेलिमानस. काय नाव आहे टेलिमानस. तर ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये तुम्ही एक गव्हर्नमेंटनं आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एक टोल फ्री नंबर दिलेला आहे 14416. यावर जर तुम्हाला काही मानसिक तणाव येत असेल, कुठलाही मानसिक तणाव, व्यसनाधीनता, नातेसंबंधातील समस्या, स्मृतीसंबंधित समस्या, इतर कोणत्याही मानसिक आरोग्य समस्या, आर्थिक ताण, आत्महत्येचा विचार, कौटुंबिक समस्या, परीक्षेचा ताण इत्यादी जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही या 14416 या हेल्पलाईनवर तुम्ही काय करू शकता कॉल करू शकता आणि तुम्हाला जो ट्रेस येतोय तर ते तुम्ही सांगू शकता. तर तिकडे जे असतात तर ते डॉक्टर असतात तर ते तुम्हाला काउन्सिलिंग करतात आणि तुमचं ट्रेस कमी करण्यासाठी काय करतात मदत करतात. तर अशा प्रकारे व्हेरियस हेल्पलाईन्स गव्हर्नमेंटच्या असतात. तसेच बाकीचे जे NGO आहेत ते यांच्या पण आपल्याला हेल्पलाईन्स असतात. तर अशा प्रकारे हा चॅप्टर आहे आणि त्यानंतर आपल्याला या चॅप्टरमध्ये एक्सरसाइजमध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये कोणकोणते आलेले आहेत ते आपण बघू. अल्कोहोल कन्झम्पशन मेनली अफेक्ट नर्वस सिस्टम. तर हा क्वेश्चन आपल्याला आलेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ गुड कम्युनिकेशन विथ ऑदर्स हा आलेला आहे. आणि हा जो पझलचा क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड. तर हा खूप वेळा बोर्ड एक्झाममध्ये रिपीट झालेला आहे. तुम्हाला याची डायग्राम तुम्हाला याचा फोटो पण येतो आणि त्यावर आलेले पझल्स पण येतात. तर खूप वेळा आलेला आहे तो तुम्ही प्रिपेअर करा. तसेच गिव्ह 3 एक्झाम्पल ऑफ इच. हॉबीज टू रिड्यूस स्ट्रेस, डिसीज इंडेंजरिंग द सोशल हेल्थ, फिजिकल प्रॉब्लेम्स अरायझिंग ड्यू टू एक्सेसिव्ह यूज ऑफ मोबाईल फोन्स, इट इज अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ सायबर क्राईम लॉज, व्हॉट विल यू डू अँड व्हाय. तर हा पण क्वेश्चन तुम्हाला खूप वेळा रिपीट झालेला आहे एक्झाममध्ये. तर अशा प्रकारे काय आहे हा सोशल हेल्थ चॅप्टर आहे. 6 मार्कला चॅप्टर आहे आणि खूप सिंपल आहे. यामध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले ते बघूया. सोशल हेल्थ फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ हा पण जी डायग्राम आहे तर खूप वेळा एक्झाममध्ये आलेली आहे. त्यानंतर आपण फॅक्टर्स डिस्टर्बिंग सोशल हेल्थमध्ये 3 फॅक्टर बघितले. मेंटल स्ट्रेस ते कोणकोणत्या कारणामुळे येऊ शकतं हे पण बघितलं. ॲडिक्शन का होतं ते पण आपण बघितलं. त्यानंतर क्रॉनिक डिसिजेसमुळे पण मेंटल स्ट्रेस होतो ते पण आपण बघितलेलं आहे. तसेच कम्युनिकेशन मीडिया आणि एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी ह्या डायग्राम पण एक्झाममध्ये येतात हे पण आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला त्यामुळं जास्त एक्सेसिव्ह सोशल मीडियामुळं काय काय इफेक्ट होतात ते पण बघितलं आपण. टायर्डनेस, हेडेक, इन्सोमनिया, फॉरगेटफुलनेस, टिनिटस, जॉईंट पेन हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. त्यानंतर हा मुलगा आहे 9.6 वाय युजिंग सेलफोन वाईल इटिंग. तर हे पण आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये डायग्राम आलेली आहे. तसेच हे सेल्फी साईड म्हणतो आपण. सेल्फी घेताना आजूबाजूचं जे इन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी काही बी आपल्याला रेवन्स राहत नाही, तो व्यक्ती स्वतःच्या म्हणजे सेल्फ सेंट्रिक होतो हे पण बघितलं आपण. ही पण प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेलं आहे. त्यानंतर हे पेडेस्ट्रियन मेकिंग व्हिडिओ क्लिप ऑफ ॲक्सिडेंट तर मदत करण्याऐवजी ते काय करतात सेल्फी फोटो वगैरे काढतात हे पण दिले. नंतर सायबर क्राईमचा जो पॉईंट आहे तो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितला. वेगवेगळे सायबर काय होतात सायबर क्राईम्स होतात त्याचे टाईप्स बघितले आपण एक्झाममध्ये येतं. तसेच हा जो डायग्राम आहे 9.9 चिटिंग ऑफ कस्टमर ही पण आलेली आहे. नंतर ट्रेस मॅनेजमेंट हा लाफ्टर क्लब बघितलं. व्हेरियस ॲक्टिव्हिटीजने आपण ट्रेस रिड्यूस करू शकतो हे पण बघितलं आपण. मटेरियल कलेक्शन, फोटोग्राफी, रीडिंग, कुकिंग, स्कल्पचरिंग, ड्रॉइंग, रांगोली अँड डान्सिंग, पॉझिटिव्ह थिंकिंग. बरोबर. पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे काय होतं म्हणजे आपले थॉट आहेत निगेटिव्ह थॉट ते न्यूट्रलाइज होतात. तसेच लर्निंग अँड लिसनिंग टू म्युझिक, रेग्युलर एक्सरसाइज
मेसेजिंग, विजिटिंग, मेडिटेशन हेल्प टू इम्प्रूव्ह ॲबिलिटी ऑफ कॉन्सन्ट्रेशन आणि व्हेरियस ऑर्गनायझेशन और NGO टू रिड्यूस द ट्रेस. म्हणजे व्हेरियस ऑर्गनायझेशन आहेत ते पण काय ट्रेस रिड्यूस करण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. तसेच मी तुम्हाला गव्हर्नमेंटचं एक स्कीम सांगितली टेलिमानस. तर ही टेलिमानस पण त्यामध्ये आपण 14416वर कॉल करून माहिती घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण हा सुंदरसा असा सिम्पल टॉपिक आज संपवलेला आहे. तर हा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.